उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं तर राहुल गांधींनीही आंदोलनाला जावं असं आवाहन त्यांनी केलंय। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा जरूर। म्हणजे माझं तर म्हणणे, मला वाटतं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला एवढे दिवस उद्धव ठाकरेंनी पाठिंबा का नाही दिला असा सवाल उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलाय। फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस। किती जाऊ लवकर जाहीर केला, त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतं आहे, राज्य शासन काम करतं आहे। हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे।